विद्यार्थी मित्र, आज आपण हरप्पा संस्कृती पाहत आहोत। आज आपल्याला मायक्रो टीचिंग मध्ये ऑनलाइन एसपीएससी मॉक अँड ऑनलाइन यूजीसी एमएमटीसी डॉक्टर बीएएमयू युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर, मी प्राध्यापक डॉक्टर गणेश बुगे, माय रोल नंबर इज 20। आज आपला जो विषय त्या विषयामध्ये आपण पाहणार आहोत हरप्पा संस्कृती। हरप्पा संस्कृती किंवा त्याला सिंधू संस्कृती असं सुद्धा म्हणतात। मग हरप्पा या संस्कृतीचा शोध जो विस्तार झालेला आहे त्यामध्ये प्रारंभिक आपण पाहतो हरप्पा, मोहनजोदारो अशी मोठी छोटी मोठी 40 नगर सापडलेली। या हरप्पा नावाचं जे नगर आहे त्या नगर रचनेवरून त्यावेळेचे मग पूर्ण रस्ते असतील, त्यावेळेची सांडपाण्याची व्यवस्था असेल, ह्याचा जो पूर्णपणे अभ्यास केलेला आहे म्हणून हरप्पा संस्कृती असं म्हणतात। किंवा ही संस्कृती जास्तीत जास्त सिंधू नदीच्या काठी सापडलेली आहे। ही 40 नगर कुठे सापडलेली आहे? सिंधू नदीच्या काठी, म्हणून याला सिंधू संस्कृती सुद्धा म्हणतात। हरप्पा संस्कृती किंवा सिंधू संस्कृती अशा पद्धतीने आपल्या संस्कृतीचं नाव पडलेलं आपल्याला दिसतं। इसवी सन 2500 वर्षापूर्वीची ही सिंधू संस्कृती होती, म्हणून आपल्याला याचं नाव सांगता येईल। ह्या नावानंतर या संस्कृतीचा जो विस्तार आहे या संस्कृतीचा जो विस्तार आहे तो जवळपास 40 पेक्षा जास्त नगर सापडलेली। तुम्ही भारताचा नकाशा जर पाहिला तर वायव्य भागामध्ये आजचा पंजाब, सिंध, बलुचिस्तान, पाकिस्तान हा जो भाग आहे त्या भागामध्ये आपण पाहतो की 40च्या वर नगर सापडलेली आहे। त्या नगरामध्ये महत्त्वाचं म्हणजे हरप्पा, त्याच्यानंतर मोहनजोदारो, त्यानंतर लोथल, कालीबंगर अशी 40 नगर सापडलेली उत्खननामध्ये। प्रारंभिक संशोधन हे सिंधू संस्कृतीचं 1921-22 मध्ये इंग्रजांच्या काळात झालं। राकरदास बॅनर्जी आणि दयाराम साहनी यांनी प्रारंभिक संशोधन केलं आणि त्या संशोधनात 40 नगर सापडली आणि मग कळालं की भारताला सुद्धा प्राचीन संस्कृती आहे, प्राचीन संस्कृतीचा वारसा आहे। अशी ही नगर जेव्हा मोहनजोदारो आणि हरप्पा या शहराचं उत्खनन झालं, ती संस्कृती ही शहरी संस्कृती होती। ती संस्कृती ही शहरी संस्कृती होती, ग्रामीण संस्कृती नव्हती, पक्क्या विटानं बांधलेली। असा हा मोठा विस्तार आजच्या उत्तर भारतामध्ये आणि जवळपास काही भाग हा मध्य भारतामध्ये सुद्धा आलेले 40 नगर अशी सापडलेली। ह्या सिंधू संस्कृतीमध्ये लिपी सापडलेली आणि या लिपीला काय म्हणतात? चित्रलिपी। चित्रलिपी म्हणतात, म्हणजे चित्र सापडलेले आणि त्यावेळेच्या लोकांनी हे त्या चित्रलिपीवरून त्यावेळेची जी भाषा होती ती या चित्रलिपीवरून समजत असे। ह्या संस्कृतीचा जो कार्यकाळ तो संस्कृतीचा कार्यकाळ जवळपास किती आहे? 2500 वर्षापूर्वीची ही संस्कृती भारताला सापडलेली आपल्याला दिसून येते की भारताची जुनी संस्कृती आहे ती 2500 वर्षापूर्वीची असावी। ह्या संस्कृतीमध्ये हरप्पा आणि मोहनजोदारो हे काळाच्या आडगडप झालेली नगरं होती। इंग्रजांनी जेव्हा रेल्वे लाईनचं काम सुरू केलं भारतात, ब्रिटिश आले तेव्हा ते खोदकाम करत असताना विटा सापडल्या आणि मग खोदकाम झालं। तुम्ही 6वीच्या पुस्तकामध्ये सुद्धा हरप्पा आणि मोहनजोदारोचं शहरचं चित्र पाहिलं असेल। ह्या 40 नगराचं आणि म्हणून इथली जी आपण पाहतो नगररचना आहे, इथली जी नगररचना आहे आपण पाहतो की अतिशय हरप्पा शहरावरून किंवा मोहनजोदारो शहरावरून त्याच्या नगररचनेचा विचार करण्यात आलेला आहे। तर हे जे नगर आहे हे हरप्पा शहर हे काय झालेलं आहे तर सगळ्या शहराला हरप्पा या नगराला पूर्ण वेढा घालण्यात आलेला आहे आणि म्हणजे संरक्षण भिंत आहे, त्याला जाण्या येण्यासाठी एक रस्ता आहे। ठिकठिकाणी संरक्षण भिंत जी आहे त्या भिंतीच्या बाजूला काय गुरुदेव वेगवेगळे हे गुरु सुद्धा म्हणजे इतर टेहाळी संरक्षणाची व्यवस्था करण्यात आलेली आपल्याला ती दिसते।
याची नगररचना जर विचार आपण करत आहोत, नगररचना पहा, नगररचनेमध्ये रस्ते रस्ते पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण भागामध्ये, रस्ते पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण पहा, घराच्या समोरून काय छोटी छोटी गल्ली आणि ही छोटी गल्ली पुढे काय झालेले तर अशी मोठ्या गल्लीला गेलेली, मोठा रस्ता आहे, उपरस्ता आणि नंतर मेन रस्त्याला गेले. म्हणजे रस्ते सुद्धा अतिशय काटकोनात छेदलेले होते, म्हणजे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण असे रस्ते होते. त्या गावामध्ये अजून अतिक्रमण दिसत नाही, पक्क्या विटांना बांधलेले तिथली घरं होती आणि म्हणून छोटा रस्ता असेल, उपरस्ता असेल आणि मोठा रस्ता असेल, अशी रस्त्याची व्यवस्थितपणा आपल्याला दिसतो. आजही आपल्याला तितकी आपली गावं सुरक्षित अशी आपण पाहतो की आपल्या रस्त्यामध्ये अतिक्रमण झालेलं दिसतंय, पण या हरप्पा शहरामध्ये अतिक्रमण झालेलं नाहीये. या रस्ते बरोबरच आपण पाहतो की ते सांडपाण्याची व्यवस्था होती, म्हणजे छोटी जी गल्ली, या छोट्या गल्लीलाच काय होतं, छोटी नाली होती. त्यानंतर अशी दुसरी त्यापेक्षा मोठी आणि मोठ्या नालीला गावाच्या बाहेर ते पाणी घेऊन सोडण्यात आले. सांडपाण्याची सुद्धा उत्कृष्ट व्यवस्था होती. व्यवस्थापन जर आपण पाहिलं, ह्या छोट्या गल्लीतून घरातून जे पाणी येत होतं, ह्या नालीला, मोठ्या नालीला काय होतं, म्हणजे त्याला झाकण होती, त्याला उतरण्यासाठी पायऱ्या होत्या, ते नाली साफ करण्यासाठी, आणि ते गावात सगळं पाणी घेऊन इथे पोहोचविल्या जात असे. म्हणजे अशी उत्कृष्ट अशा पद्धतीची ही नगररचना, रस्ते आणि सांडपाण्याची व्यवस्था आपल्याला दिसते. इथल्या या हरप्पा शहरामध्ये हे जर घर पाहिले तुम्ही, तर घराची गृहरचना जर आपण पाहिली तर काही ठिकाणी छोटी छोटी घरं होती आणि काही ठिकाणी थोडी मोठाली असलेली घरं आपल्या राजवाड्यासारखी दिसतात. आणि म्हणून जी लहान घरं होती, ही लहान घरामध्ये तिथे राहणारे लोक जे होते ते मध्यमवर्गीय असावेत, एखाद्या ठिकाणी सैनिक म्हणून ते राहत असावेत, आणि मोठे जे राजवाडे सापडलेले, मोठे घरं सापडले, या घरामध्ये बहुतांशी तिथं राजा असावा. तिथलं लिखित साधन सापडलेलं नाही, चित्रलिपी सापडलेली पण ती अजून वाचता आलेली नाही, आणि म्हणून इथं राजा असावा. कारण इतकी सुसंस्कृत असलेली व्यवस्थित नगररचना, सांडपाण्याची व्यवस्था, रस्ते आजही आपल्या गावामध्ये नाही, तितके होते. म्हणजे तिथे राजा राहत असावा. गृहरचना कशी होती, गृहरचनेमध्ये मजबूतीकडे लक्ष होते. घराच्या ही घरं ही मोठ्या रस्त्यावर नव्हती, म्हणजे मोठा रस्ता नव्हती, छोटी गल्ली होती, तिथं घर होतं आणि त्या घराला छोट्याल्या खिडक्या होत्या आणि खिडकी ही आतल्या गल्लीकडून होती. मोठा दरवाजा असायचा, त्यातून आत प्रवेश केल्याच्या नंतर घर लागायचं त्या घरामध्ये. मग बाजूला विहीर होती सांडपाण्यासाठी, स्नानगृह होतं, त्याचबरोबर त्या घराला छोट्याल्या खिडक्या होत्या आतून उघडणाऱ्या, आणि घराच्या मोठ्या रस्त्याच्या बाजूनं खिडकी नव्हती. मग धूळ असेल किंवा सुरक्षितता असेल ह्याची सुद्धा काळजी घेण्यात आलेली होती. आता आपण अलीकडे पाहतो की लोक घर हे रोडवर बांधतात आणि घराच्या बाजूनं, रोडच्या बाजूनं खिडक्या दिसतात आणि त्याचा काय होतो, त्रास होतो. पण त्यावेळेचे जे घर होते त्याच्या भिंती सुद्धा मोठ्या आहेत, म्हणजे सुरक्षिततेला जास्त महत्त्व दिलं होतं, स्वच्छतेला महत्त्व दिलं होतं, प्रदूषण थांबलं पाहिजे यासाठी महत्त्व देण्यात आलेलं आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीची अशी उत्कृष्ट अशा असलेली गृहरचना सुद्धा आपल्याला दिसते. आणि म्हणून ही गृहरचना असेल किंवा सांडपाण्याची व्यवस्था असेल, तिथले जे रस्ते असतील, हे सगळे आपल्याला नक्कीच ती शहर संस्कृती ही शहरी संस्कृती होती असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. कारण ह्या संस्कृतीमध्ये, या घरामध्ये काय होतं, पक्क्या विटानं बांधलेली घरं होती हरप्पन कल्चरमध्ये. आणि या अगोदरची जर आपण पाहिलं, पुढचा काळ वैदिक काळ हा ग्रामीण होता. त्यांची लाकडाची बांबूची घरं होती, त्यांची लाकडाची बांबूची मातीची घरं होती. पण ही हरप्पन संस्कृतीतले जे 2500 वर्षापूर्वीची होती, हे पक्क्या विटानं बांधलेली घरं होती. म्हणून ही संस्कृती ही शहरी संस्कृती होती असं आपल्याला म्हणता येईल. तिथे एक महास्नान ग्रह सापडले. या महास्नान ग्रह सुद्धा
जवळपास अशा पद्धतीचा खोल होतं ते महास्नानगृह आणि त्याची लांबी जास्त होती आणि रुंदी अशा पद्धतीचे एक महास्नानगृह सुद्धा तिथं सापडलेले आहे. जवळपास 13 मीटर लांब आणि 8 मीटर रुंद अशा पद्धतीचं आणि 3 मीटर खोल असं एक महास्नानगृह सापडलेले. आणि या महास्नानगृहामध्ये त्यावेळेस त्याच्या बाजूला छोट्याल्या खोल्या आहेत. तुम्ही जर लोणारला गेले असाल तर लोणारची धारच्या बाजूला ते जे पाणी पडते ते महास्नानगृह पाहिलं तुमच्या लक्षात येईल. त्या पद्धतीने त्या छोट्याल्या रूम आहेत कपडे बदलण्यासाठी, आत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत आणि त्यातून बाहेर जाण्यासाठी पाण्याची व्यवस्था आहे, पाणी टाकण्याची सुद्धा व्यवस्था आहे. अशा पद्धतीचं महास्नानगृह सापडलेले आहे. पण लिखित साधन वाचता आलेलं नाही म्हणून हे महास्नानगृह बहुतांशी एक तर धार्मिक स्वरूपाचं बहुतांशी असावं, लोक धार्मिक म्हणून त्याचा वापर करत असावे किंवा श्रीमंत लोक सुद्धा त्याचा वापर करत असतील. अशा पद्धतीची आपल्याला सिंधू संस्कृती ही एक उत्कृष्ट अशा पद्धतीची रचना असलेली आपल्याला दिसून येते. हरप्पा संस्कृतीमधलं त्याचं नाव असेल किंवा संस्कृती किंवा नगररचना असेल ते सगळं जर पाहिलं तर ही संस्कृती शहरी संस्कृती होती. आणि आज आपण एक थोडक्यामध्ये आज